नमस्कार, मी नीरज गोस्वामी म्हणजे तुला जपणार आहे मधला अथर्व रामपुरे. आय होप तुम्ही शो बघताय, तुम्हाला शो आवडतो आहे, आमची कामं आवडत आहेत. सध्या माझं लग्नकार्य चालू आहे, माझं लग्न होणार आहे मायाशी. आणि ह्या टप्प्यापर्यंत पोचायला माझी जी मनस्थिती होती, जो प्रवास होता, तो तुम्हाला माहिती आहे. मी वेदासाठी हे लग्न करतो आहे, तिला आईचं प्रेम मिळावं यासाठी लग्न करतो आहे. बरेच किस्से झाले होते, त्या किस्स्यांमधून माझ्या फॅमिली मेंबर्सनी मला पटवून दिलं, समजावून सांगितलं की हे लग्न माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, वेदासाठी इम्पॉर्टंट आहे आणि मायासाठी सुद्धा ते इम्पॉर्टंट आहे. कारण की मायाचं सुद्धा हे पहिलं लग्न आहे, तर तिच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. स्वतःपर्यंतचे जे प्रश्न होते त्यांची उत्तरं तुम्हाला या इव्हेंटमध्ये तुम्हाला मिळतील. ह्या पॉईंटपासून अजून काही नवीन प्रश्न येतील, नवीन ट्विस्ट्स येतील, त्यातनं परत मनस्थिती बदलतील लोकांची. आणि जे कॅरेक्टर्सना हवं होतं ह्या पॉईंटमध्ये आपल्याला कळेल ते त्यांना मिळत आहे की नाही, ते अचीव करू शकले आहेत की नाही. आणि जर अचीव केलं असेल तर यापुढे त्यांचा काय प्रवास असणार आहे, त्यांना अजून काय हवं असणार आहे, किंवा जर मिळालं नसेल तर ते मिळवण्यासाठी ते कॅरेक्टर्स काय करणार आहेत, काय मार्ग निवडणार आहेत, चांगला किंवा वाईट. सो बरेच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आत्ता मिळतील आणि ह्या पॉईंटपासून नवीन प्रश्न काहीतरी आपल्या समोर येतील, नवीन ट्विस्ट समोर येतील. असा आत्तापर्यंतचा हा प्रवास आहे आणि ह्यापुढे असा राहणार आहे. नमस्कार, मी तुला जपणाऱ्या मालिकेतील मीरा. आता तुम्ही बघतच असाल तर इथे लग्न सोहळा सुरू आहे आणि घरामध्ये भरपूर गडबड आहे. आणि त्यामध्ये मीरा म्हणजे मी खूप एक्सायटेडली सगळ्या गोष्टी करते. तिची खूप इच्छा आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये प्राधान्य घेऊन ती कामं करते आणि आपली मदत कशी कोणाला होईल याची ती पूर्ण काळजी घेते. त्याचबरोबर तिला वेदाचीही काळजी घ्यायची आहे, कारण वेदा आजारी पडली आणि तुम्ही एपिसोड बघतच असतील तर वेदाला त्रास कोण देतं आहे हे मी शोधण्याचा प्रयत्न करते. सो माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे सध्याच्या पॉईंटला की वेदाला त्रास कोण देतं आहे ते शोधणं, आणि लग्नापेक्षाही महत्त्वाचं मला ते वाटतं आहे आणि मी त्या शोधात आहे. सो बघूयात. आता तुम्ही बघत असाल स्टार्टिंगपासून सिरियल तर खूप ट्विस्ट येत आहेत स्टार्टिंगपासूनच. आणि आता तर लग्न सोहळा आहे, मोठं फंक्शन आहे, तर मोठा धमाका होऊ शकतो आणि खूप मोठा ट्विस्ट येऊ शकतो. मला माहिती आहे तुम्ही खूप प्रेम देताय आम्हाला आणि तुम्हाला खूप मालिका आवडते, तर तुम्ही ही मालिका अशीच बघत राहा. आम्ही शूट करत असताना सुद्धा खूप धमाल करतो आहे, सो तुम्हाला ते ऑनस्क्रीन बघायला नक्कीच आवडेल. आणि ह्यातला ट्विस्ट असेल ना तो खूप मोठा असणार आहे, सो तुम्हाला तोही बघायला आवडेल. आणि माझे स्ट्रगल बघायला पण तुम्हाला खूप आवडतील, कारण मी काय करू आणि काय नको या पॉईंटमध्ये फसले आहे. सो बघूया मी वेदासाठी काय करू पाहते. आणि त्यासाठी तुम्हाला बघावी लागेल तुला जपणारे ही मालिका 10:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवरती. नमस्कार प्रेक्षको, कसे आहात तुम्ही सगळे. मी आहे रुचा गायकवाड, म्हणजेच तुला जपणार आहे या झी मराठीवरील मालिकेतली तुमची माया. आणि तुम्ही तुम्हाला जसं दिसतंय की आत्ता सध्या आमच्याकडे लग्नाचा चंक चालू आहे, खूप महत्त्वाच्या टप्प्यावर आमची सिरियल आहे. तर खूप धुमाकूळ, खूप ड्रामा वगैरे सुरू आहे. माझं आणि अथर्वचं लग्न आहे, पण अगदीच काहीच आपल्या स्टोरीमध्ये इतकं सोपं असू शकत नाही. खूप ट्विस्ट आहेत, त्यामुळे हे ट्विस्ट नक्की काय आहेत आणि आता पुढे अथर्व आणि माझ्या लग्नात काय होणार आहे हे नक्कीच बघायला विसरू नका. तुला जपणार आहे या मालिकेमध्ये रात्री 10:30 वाजता फक्त तुमच्या झी मराठीवर. नमस्कार, मी प्रतीक्षा शिवणकर म्हणजे झी मराठी वाहिनीवरील तुला जपणार आहे या मालिकेतील अंबिका. सगळ्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येत आहेत, लोकांना मालिका आवडती आहे, लोकांचं एवढं प्रेम आहे या मालिकेवर हे बघून खरंच खूप आनंद होतो आहे. आणि आता जसं तुम्ही बघत आहात की घरात लगीनघाई सुरू झाली आहे आणि त्याचबरोबर अंबिकाला तिचं सत्य कळणार आहे, तिच्या जन्माचं, तिचं असण्याचं सत्य कळणार आहे. सो ह्या दोन्ही गोष्टी खूप इंटरेस्टिंग लेवलला चालल्या आहे. एका बाजूला लग्नसराई, धावपळ, गडबड, आणि दुसरीकडे एक आपण कोण आहोत हे मोठं सत्य कळणं. सो हे चित्रीकरणाच्या वेळेस जितकी आम्हाला मज्जा येते तितकीच तुम्हाला बघूनसुद्धा मज्जा येणार आहे. आणि तुमचं कायम असंच प्रेम असू द्या. अंबिकाच्या भूमिकेवर लोकांचं खूप प्रेम आहे. मला माझा पहिलाच अनुभव आहे, मी पहिल्यांदाच ऑनस्क्रीन आई साकारते आहे. मी ऑफस्क्रीन आई नसतानाही खरं तर वेदाच्या सपोर्टमुळे ना मी पटकन ऑनस्क्रीन तिची आई होऊ शकले.
सो येस, अंबिकाच्या कॅरेक्टरची मला मज्जा म्हणण्यापेक्षा मला तिचं पात्र प्रचंड आवडतं. ज्या पद्धतीची भूमिका आहे, ज्या पद्धतीचं तिचं प्रेम आहे तिच्या नवऱ्यावरचं, तिच्या घरच्यांवरचं, वेदावरचं. सो हे कॅरेक्टरच मला मुळात खूप आवडलं आहे. आणि तुमचं या भूमिकेवर प्रेम आहे त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. असंच प्रेम करत राहा अंबिकावर, घरातल्या प्रत्येक मंडळीवर आणि आमच्या मालिकेवर. आणि बघत राहा तुला जपणार आहे, सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता फक्त झी मराठीवर. नमस्कार, मी मिलिंद फाटक. आयरिस प्रोडक्शनच्या तुला जपणार आहे ह्या तुम्हाला आवडणाऱ्या मालिकेत मी दादासाहेब रामपुरे ही व्यक्तिरेखा करतोय. तुम्ही बघत असालच. आत्ता आमची मालिका अतिशय उत्कंठावर्धक अशा एका वळणावर येऊन उभी आहे. कारण अथर्वचं लग्न होतं आहे पुन्हा एकदा. वेदाला आई मिळणार आहे पुन्हा एकदा. पण ही आई कोण मिळणार आहे, माया का मीरा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लवकरच आता येणाऱ्या एपिसोड्समध्ये बघायला मिळतील. दादासाहेब रामपुरे म्हणजे अथर्वचे वडील म्हणून माझ्या कॅरेक्टरचं म्हणणं एवढंच आहे आत्ता की हे लग्न मला फारसं मान्य नाही आहे. कारण त्या पत्रिका जुळलेल्या नाही आहेत आणि कुणा एका साधूबाबांनी मला सांगितलेलं आहे की तुमचं दुसरं लग्न घात करेल. आता सिरियलची स्टोरी तुम्ही बघितलेली असेल तर माझंही दुसरं लग्न झालं या सिरियलमध्ये आणि माझ्या मुलाचंही दुसरं लग्न होतं आहे. सो आता हे दुसरं लग्न नक्की कुणाचा घात करणार आहे, माझा का माझ्या मुलाचा, हे बघत राहा. आणि हे सगळं उलगडून सांगणारी कथा आणि हे सगळं उलगडून दाखवणारी व्यक्तिरेखा ही दादासाहेब रामपुरेंची आहे. त्यामुळे तुम्हाला पुढे पुढे अनेक धक्कादायक घटनांना सामोरं जावं लागणार आहे. त्यासाठी तयार राहा आणि आमच्या मालिकेवर असंच अखंड प्रेम करत राहा. थँक्यू. नमस्कार, मी नर्मदा. नर्मदा म्हणजे तुला जपणार आहे मालिकेतील नर्मदा. आमची मालिका लोकांना आवडती आहे, लोक तसे रिस्पॉन्सही देत आहेत. आणि माझं कॅरेक्टर ह्याच्यात वेगळं अशा दृष्टीने आहे की मला खूप व्हरायटी करायला मिळते याच्यामध्ये. आणि मी खूप मला प्रॉपर्टी हवी अशा झोनमधली आहे. सो थोडंसं निगेटिव्ह कॅरेक्टर आहे पण ते मला करायला खूप मजा येते. आणि आत्ताचं जे सगळ्या लग्नाची सगळी सिच्युएशन चालू आहे त्या ह्याच्यात मला आनंद या गोष्टीचा आहे की मायाचं लग्न होतं आहे अथर्वबरोबर. आणि मायाचं लग्न झाल्यानंतर माया आम्हाला म्हणजे मला माझ्या ह्या प्रॉपर्टीतला अर्धा वाटा देणार आहे जो माझा खरंच आहे. सो तो मला मिळेल अशा आशेने मी तिच्या लग्नाला तिला मदत करते. आणि सो आमचं हे असं डील झालेलं आहे की मी मदत करणार तिला लग्नाला अथर्वबरोबर आणि मग ती मला माझी प्रॉपर्टी देणार. सो आता बघू लग्न कसं होतं आहे, कसं पार पडतं आहे आणि मला माझी प्रॉपर्टी मिळते आहे की नाही हा जरा मोठा प्रश्न आहे. सो कळेलच आता लवकरच काय होणार. नमस्कार, मी शर्वरी लोहकरे. तुला जपणार आहे या मालिकेत मी मंजिरी रामपुरेची भूमिका साकारते. आणि सध्या तुम्ही बघत असालच की आमच्या इथे खूप छान असं लग्नाचं वातावरण आहे. लग्न सोहळा सुरू आहे. माझ्या मुलाचा अथर्वचं लग्न आहे आणि मायाशी लग्न आहे त्याचं. आणि मंजिरी हे जे कॅरेक्टर आहे तिला खूप आनंद आहे या गोष्टीचा की तिच्या मुलाचं लग्न मायाशी होतं आहे. कारण तिचा एक हेतू आहे जो हे लग्न संपन्न झालं की तो साध्य होणार आहे. तो हेतू असा आहे की तिला तिची जी नात आहे वेदा रामपुरे तिचा काटा काढायचा आहे आणि तो काटा काढल्यानंतर त्याचा आळ हा तिच्या सुनेवरती मायावरती टाकायचा आहे आणि त्याच्यासाठी म्हणून तिला हे लग्न लावून द्यायचं आहे. तर त्यामुळे मंजिरी प्रचंड खुश आहे. या सगळ्या लग्न सोहळ्याचा ती आनंद घेते. घरात काही माणसं आहेत ज्यांना जे या लग्नाच्या विरोधात आहेत म्हणजे दादासाहेब आणि अनन्या. पण मंजिरी रामपुरेचं म्हणणं ते टाळू शकत नाहीत आणि फायनली ते लग्नाला तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने ही स्टोरी पुढे जाते. आमच्या मालिकेत खूप ट्रॅक्स चालू आहेत सायमल्टेनियसली. म्हणजे बरेचदा असं होतं की तुम्ही एखादा सीन जरी मिस केला तरी काय घडलं हे पटकन कळू शकत नाही. आणि म्हणूनच आमची मालिका वेगळी आहे कारण दर एपिसोडमध्ये तुम्हाला काहीतरी वेगवेगळं बघायला मिळतं. त्यामुळे तुम्ही सतत एजवरती असता, सीटच्या एजवरती की आता काय घडणार आहे पुढे,
काय होणार आहे याची उत्सुकता नेहमीच असते. तर आत्ता पण आम्हाला म्हणजे कॅरेक्टर्स म्हणून आणि आर्टिस्ट म्हणून पण आम्हाला ती उत्सुकता आहे, कारण आम्हाला एका स्पेसिफिक एपिसोड्सपर्यंत स्क्रीन प्ले कळलेला आहे आणि आता पुढे काय होणार आहे याची उत्कंठा आम्हालाही आहे, तशीच प्रेक्षकांनाही असेल. तर लवकरच तुम्हाला कळेल की आता मोठा ट्विस्ट काय येणार आहे आमच्या सिरियलमध्ये. त्यासाठी आमची मालिका बघत राहा. क्या